नाशिकमध्ये झेंडावंदन करतोय, हळूहळू पुढे जाऊ असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. तर हळूहळू पुढे या, जळगावकडे देखील लक्ष द्या असा टोलाच भुजबळ यांनी लगावला. मतदारसंघाला विसरू नका असा खोचक सल्ला देखील भुजबळांनी गिरीश महाजन यांना दिलाय. पालकमंत्री पदावरून भुजबळांनी महाजनांना हा टोला लगावलाय. आता झेंडावंदन तर मी करतोय ना, थोडं हळूहळू पुढे जाऊ ना. आता त्यांना झेंडावंदन करताना आला तुम्ही, तर तुम्हाला बघता नाही आलं. आता मला करता येते थोडे पुढचं काय, तुम्ही असे अडचणीचे प्रश्न विचारू नका. आता जे काय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आमचे नेते सगळे जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. आम्ही भानगडीकडून काही उपयोग नाही. मला असं वाटतं, मी कधी मागणी केली नाही, मी कधी रस्ता रोको केलं नाही, मी कधी पोस्टर, मला फार ते आवडतही नाही. मला काही कोणी सांगितलं की पालकमंत्री तुझं पोस्टर, मी म्हटलं उतरून घे रात्रीच. नाशिक आहे हे सगळ्यांना आवडतं आहे. आपण काय कोणाला सांगतो का? या जरूर पुढे या. जळगावला सुद्धा विसरू नका, मतदारसंघाला सुद्धा विसरू नका, आणि मग इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला जेवढं काही जबाबदारी मिळेल ती काम करा. आमच्या शुभेच्छा आहेत. मी सोबतच होतो त्यावेळेला, कुठे नाराजी त्यांच्याकडे नव्हतीच. त्यांनी सांगितलं की मला तिकडे गोंदियाला दिलं, पण माझी तब्येतही बरोबर नाही आणि मला इतका लांबचा प्रवास झेपवणार नाही म्हणून मी नकार दिला. पण कुठे नाराज असल्याचं तर मला काही दिसलं नाही. आम्ही सोबतच होतो. रात्री 2-2.5 तास आम्ही कार्यक्रमाला सोबतच होतो. पालकमंत्री नाही म्हणून कामं रखडले किंवा निधी वाटप होत नाही असं नाही आहे. सर्व निधीचं वाटप व्यवस्थित चाललेलं आहे. आता येणाऱ्या या वर्षभरामध्ये रस्ते असतील, गटारी असतील, मोठे हायवे आहेत, 4 पदरी आहेत, 6 पदरी आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने तर याचं सर्व आपली कामं ती सुरू झालेली आहेत आणि मला वाटतं ते 1.5 वर्षामध्ये सर्व पूर्ण होतील. शेवटी कोणी कुठे ध्वजारोहण करावं, मुख्य ध्वजारोहण सोहळा जो शासकीय असतो त्याच्या संदर्भात शासन आपला निर्णय करत असतं. बाकी कोणी कुठे ग्रामपंचायतीवरती ध्वजारोहण केलं. आज स्वतंत्रता दिन आहे, त्यामुळे स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहणाचा हे सर्वांनीच, केवळ आनंद नाही तर अभिमान सर्वांनीच त्या ठिकाणी घेतला पाहिजे. काही असू दे, जर सरपंचांनीच सन्मानानं मंत्री महोदयांना ध्वजारोहणासाठी जर बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये कसं काय, सरपंचांच्याच निमंत्रणाला मान देऊन जर भरतशेठ गेले असतील त्याच्यामध्ये काय